या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची झाले तर मुंबई पुणे हायवे पासून कानेपाटे, नंतर टाकवे, फाळणे तसेच वडेश्वर मार्गे शिंदेवाडी येथील घाटेश्वर वाडीला आपल्याला जाता येते। तेथेच हे देवस्थान आहे घाटेश्वर वाडीचा घाटेश्वर शिवलिंग। जय शिवराय मित्रांनो, भटकंती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण अशा शिवमंदिराला भेट देत आहोत की ज्याचे नाव आहे घाटेश्वर महादेव मंदिर। हे मंदिर वडेश्वर पासून 3 किलोमीटर अंतरावर शिंदेगाव व शिंदेगावाच्या घाटेश्वर वाडीमध्ये हे घाटेश्वर महादेव मंदिर आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हेच ते मंदिर। हे पुरातत्व मंदिर आहे, त्याचबरोबर हे शिवकालीन मंदिर आहे। चला तर मग महादेवाचं दर्शन घेऊया आणि त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा आपण प्रयत्न करूया। मंदिराच्या बाहेरील नंदी हा पूर्ण पाषाणामध्ये असून तो आत्ताच घडवलेला आहे। मंदिराच्या बाहेर आपणास एक दीपमाळ त्या काळातील पाहावयास मिळते। ही दीपमाळ पूर्वीची असून ती पूर्ण दगडामध्ये आहे। घाटेश्वर शिवलिंग हे 350 वर्षापूर्वीचं ते 400 वर्षापूर्वीचं असून हे पूर्ण घडीव दगडामध्ये याचे बांधकाम आहे। घाटेश्वर शिवलिंगामध्ये आत प्रवेश केल्यावर समोर दिसते ते शिवलिंग। शिवलिंगावर शेषनाग असून समोर त्रिशूळ आहे। त्याचबरोबर आतील गाभारा हा पूर्ण दगडामध्ये असून वरील भाग हा मोकळा आहे। त्याचबरोबर हा भाग मोकळा असल्या कारणाने सूर्याची किरणे ही महादेवाच्या पिंडीवर पडतात। मंदिराच्या अगदी पाठीमागच्या साईडला एक गाईमुख आपणास पाहावयास मिळते। त्याचबरोबर गाईमुखाच्या खाली कमळाचं फूल हे दगडामध्ये कोरलेलं आहे।
निसर्गाच्या सानिध्यात अंदरमावळच्या ठिकाणी घाटेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यावर त्याला लागूनच असणारं हे जलाशय, वडेश्वर जलाशय, हे टाटा डॅमचं बॅकवॉटर आहे. वडेश्वर हद्दीमध्ये येतं. वडेश्वर पासून तर हे वरपर्यंत ते डायरेक्ट सावळ्यापर्यंत हे मंदिर पूर्ण झाडी झुडपामध्ये मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि जेणेकरून पावसाळ्यात इथं फार पाहण्यासाठी फार लोक पर्यटक ह्या ठिकाणी उपस्थित होतात. ही बांबूची वनं आहेत साईडला. आता आपण चाललोय ते टाटा जलाशय. समोर जे दिसते ते टाटा जलाशय आणि पाठीमाग मंदिर, महादेव मंदिर. मंदिरापासून काही अंतर चालून आल्यावर हा टाटा जलाशय पाहू शकता. नाही, आता शेतकऱ्यांना टाटा जलाशय पाणी देतं. आता तसं काय नाहीये. पाऊल वाट आहे. पाऊल वाट मंदिरापासून थोडी खाली आले की त्याला लागूनच हे जलाशय. आजचा व्हिडिओ हा आपणास कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर काने फाट्यावरून टाक्यावरून माऊ आणि वडेश्वर मार्गे शिंदेवाडी घाटेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी हे शिवकालीन महादेव मंदिर आहे. पर्यटक या ठिकाणाला भरपूर भेट देतात. आपणही या महादेवाचं दर्शन घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला कळवा. धन्यवाद.